हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू सिव्हिल ॲडिक्ट्स. तर आज आपण बघणार आहे फ्रेंड्स पी डब्ल्यू डी जेईचा जो सेट होता तो कसा होता. म्हणजे आज डे 1 संपलेला आहे, ऑलरेडी डे 1 झालेला आहे. ठीक आहे, थोडा लेट झाला ॲनालिसिस, कारण तुम्ही बघताय 12:30पासून जे सेट्स सुरू होते, आय थिंक ते संपायला 5:30 ते 6 वाजले होते मुलांना. ठीक आहे, तर घरी येऊपर्यंत आणि बाकीचं सगळं होऊपर्यंत जवळपास 7 आपल्याकडं दोन्ही सेट्सचे इन्फॉर्मेशन्स आलेले आहेत जवळपास. तर त्यातले सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट म्हणजे बेसिकली जर सांगायचं झालं फ्रेंड्स, तर ह्या प्रोसेसमध्ये 2 गोष्टी खूप म्हणजे काय म्हणतात खटकणाऱ्या होत्या. वेन PWD JEE रिक्रुटमेंट वॉज डिक्लेअर्ड, सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट एक ह्यामध्ये फ्लॉ होता की सिलॅबस कन्फर्म असा कुठला सिलॅबस दिला नव्हता की एक हा सिलॅबस फॉलो करून किंवा हे सब्जेक्ट्स प्रॉपर आहेत. आपल्याला रेफर करावं लागलं होतं PWD JEEचा जो पूर्वीचा सिलॅबस आहे तो सिलॅबस आपण डेटम ठेवून आपण आपले सेमिनार्स कंडक्ट केले होते आणि सांगितलं होतं की WRDचा जो सिलॅबस आहे त्याला डेटम ठेवून तुम्ही अभ्यास करा. सेकंड जी गोष्ट होती की डेट डिक्लेरेशन्स. तर डेट डिक्लेरेशन जर तुम्ही बघायला गेलं तर एक्सपेक्टेड नव्हतं की खूपच म्हणजे म्हणतो डिसेंबर 15-16 एकदम काय म्हणतात त्याला फास्टमध्ये डेट डिक्लेअर केले होते आणि सगळे मुलं इथं गडबडून गेले होते. त्यामुळं ह्या प्रोसेसमध्ये जेव्हापासून स्टार्ट झालेली आहे फॉर्म भरण्यापासून ते आत्तापर्यंत तसा टाईम कमी होता फ्रेंड्स कवर करायला सिलॅबस. जर तिथून कोणी अभ्यास चालू केला असेल, जर कोणी 1 वर्षापासून किंवा 6 महिन्यापासून जर चालू केला असेल अभ्यास, तर बऱ्यापैकी त्याला कन्सेप्ट क्लॅरिटी असेल त्या टॉपिक्सबद्दल आणि बेसिक लेवलचे क्वेश्चन्स जे आहेत ते सॉल्व करू शकत होता मुलगा. पण फॅक्च्युअल असेल किंवा एकदम म्हणतो मी 1 लाइनर्स असतील तर ते ठीक आहे, 50-60% पेपर नॉर्मली लोक सॉल्व करू शकतात. पण जे सिलेक्शन रेट आहे तो 80+% मागतो. तर 80%ला जर तुम्हाला पोचायचं होतं तर तुमचे कन्सेप्ट्स थोडे क्लिअर पाहिजे होते फ्रेंड्स या प्रोसेसला. तर त्यामुळं आता सांगता येत नाही आहे की किती कट ऑफ जाईल, बट स्टील आपण आजच्या ह्याच्यावरनं आपण प्रेडिक्ट करू की काय घडलं आहे आजच्या पेपरमध्ये. तर सगळ्यात इम्पॉर्टंट हा सिलॅबस आपण सांगितलं होतं की जेव्हा आपण ग्रुपवर सेमिनार घेतला होता, म्हणलं होतं की डेटम कुठल्या सिलॅबसला ठेवा, तर ह्या सिलॅबसला ठेवा. तर ह्यामध्ये बघून घेऊ एकदा की बिल्डिंग कन्स्ट्रक्शन हा सब्जेक्ट होता फ्रेंड्स. तर सगळ्यात टॉपला जो सब्जेक्ट ठेवलेला आहे त्यांनी आणि तसंच वेटेज त्यांनी त्या सब्जेक्टला जवळपास दिलेलं आहे. म्हणजे बिल्डिंग कन्स्ट्रक्शन अँड मटेरियल आणि मेकॅनिक्स आणि हे जे आहे पूर्ण ही जी लाईन आहे सॉमपर्यंत ह्या लाईनला खूप वेटेज दिलं गेलं आहे. आणि त्यानंतर जे आहे थिअरी ऑफ स्ट्रक्चरल ॲनालिसिस आणि स्टील ही पूर्ण लाईन जी येल्लोमध्ये मी दाखवतो आहे ती पूर्ण गाळलेली आहे. म्हणजे पूर्ण सिलॅबसमधून आउटच केलेलं आहे. म्हणजे बघा टोटल सिलॅबस कसा फिरवलेला आहे ह्या लोकांनी. आणि त्यानंतर कॉन्क्रीट टेक्नॉलॉजीवर क्वेश्चन्स बघायला बरेच भेटले, RCCवर परत बघायला भेटले आणि त्यानंतर परत प्री स्ट्रेस पूर्ण बऱ्यापैकी गाळलेला आहे. आणि त्यानंतर प्री स्ट्रेसपासून CPMपर्यंत पूर्ण टोटल जी लाईन आहे ती टोटल नील केलेली आहे ह्यांनी. आणि त्यानंतर परत चालू केलं आहे एस्टिमेटिंग, कॉस्टिंग, इरिगेशन, इंजिनिअरिंगपर्यंत परत तुम्हाला क्वेश्चन्स बघायला भेटलेले आहेत. आणि हे कुठपर्यंत चालू आहे, हे जिओ टेक्निकलपर्यंत किंवा म्हणतो पूर्ण हायवे इंजिनिअरिंगपर्यंत तुम्हाला टोटल क्वेश्चन्स बघायला भेटले. आणि त्यानंतर लास्टचा जो पार्ट आहे परत त्यांनी कमी केलेला आहे. आणि इवन एन्व्हायरमेंटमध्ये थोडासा पार्ट त्यांनी कमी केलेला आहे. म्हणून मी एन्व्हायरमेंटला पूर्ण 0 म्हणणार नाही, बट ह्यातला जो लास्ट पार्ट आहे एअर पोल्युशन प्लस इकॉलॉजीवाला, खूप एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंगमध्ये खरं तर इकॉलॉजी यायला नाही पाहिजे, पण स्टील आपण कधी कन्सिडर करतो नॉर्मल एन्व्हायरमेंट पॉईंट ऑफ व्ह्यूनी. कारण पोल्युशन जर कन्सिडर केलं तर त्यामध्ये इकॉलॉजीचा पार्ट जो आहे पोल्युशन नंतर तो आपण कन्सिडर करू शकतो. तर ठीक आहे, एअर पोल्युशन आणि इकॉलॉजीचा थोडासा पार्ट आपल्याला बघायला भेटला आज. तर हे होतं टोटल 75. जसं सांगितलं होतं की 75 टेक्निकल क्वेश्चन्स आहेत, 75 टेक्निकल क्वेश्चन्स. त्यामुळं बघा जवळपास तुम्हाला जो पार्ट फोकस केलेला आहे TCSनी, तर तो हा ब्ल्यूवाला पार्ट आहे की ब्ल्यूवाले जे सब्जेक्ट्स आहेत
ते जास्त वेटेज राहिलेले, जास्त वेटेज म्हणजे त्यातल्या त्यात पण जे फर्स्टवाले सब्जेक्ट्स आहेत, कॉन्क्रीट टेक्नॉलॉजी म्हणा, RCC म्हणा, तर ह्याच्यावर वेटेज जास्त राहिलेलं आहे, बिल्डिंग कन्स्ट्रक्शन मटेरियल्स म्हणा. आणि त्यानंतर एकदम खाली जे आहे जिओटेक, इवन फर्स्ट सेट सेकंड सेटमध्ये थोडं व्हेरिएशन्स बघायला भेटलं वेटेज वाईज. फर्स्ट सेटला मे बी बिल्डिंग मटेरियल जास्त राहिलं, पण सेकंड सेटला जिओटेक आणि बाकीच्या फ्लुइड्सवर त्याच्यावर परत क्वेश्चन इन्क्रीज झालेले दिसले. सो आपण एकदा फास्टमध्ये बघून घेऊ, कारण वेळ पण कमी आता. एक तर तुमच्याकडं उद्या सकाळी परत 9:30ला एक शिफ्ट आहे. सो त्यानुसार जर तुम्हाला सांगायचं गेलं की इम्पॉर्टंट गोष्टी, मी म्हणतो एक्झॅक्ट क्वेश्चन तर देऊ शकत नाही तुम्हाला, पण माहिती आहे की एक्झॅक्ट क्वेश्चन जर कोणच सांगू शकत नाही आता, कारण टोटल 75 क्वेश्चन्स होते आणि रिकॉल करता जवळपास 150 क्वेश्चन्स रिकॉल होणं खूपच टफ गोष्ट आहे. आणि त्यामध्ये पण एक गोष्ट त्यामध्ये इम्पॉर्टंट होती फ्रेंड्स, की स्टेटमेंट रिलेटेड क्वेश्चन्स असल्यामुळं आणि जवळपास 10-20 मिनिमम स्टेटमेंट्स प्रत्येक पेपरला असल्यामुळं 40 to 50 क्वेश्चन्स तर आपल्याला सांगणं जड जाणार आहे ह्यामध्ये. तर त्यामुळं फक्त वरवरनं की आपण एकदा लुक बघू की जास्त करून काय कुठल्या टॉपिक्सवर फोकस केलं होतं. माहिती की आता ऑलरेडी टाईम अप आहे. आता जे विचार करतील किंवा जे व्हिडिओ बघतील की ठीक आहे काय होणार आहे किंवा ह्या व्हिडिओचा किती फायदा होणार आहे उद्याच्या सेटला, ह्याचा आपल्याला आत्ता विचार नाही करायचा. आपल्याला फक्त अंडरस्टँड करून घ्यायचं की जर तुम्ही लास्ट मुमेंटला जर काय स्क्रीनिंग करत असाल तर ते कुठल्या गोष्टी करायला पाहिजे. तर त्यामुळे हायवे इंजिनिअरिंगमध्ये जवळपास आज बघायला भेटले 4 to 5 क्वेश्चन्स. आणि सॉममध्ये पण जर दोन्ही सेट्सचे मिळाले तरी पण त्याचा पण अंदाज 4 to 5 क्वेश्चन्सचा होता. तर 4 to 5 क्वेश्चन्समध्ये बऱ्यापैकी SFD BMD, डायरेक्ट बेंडिंग स्ट्रेसेस असेल आणि शिअर स्ट्रेसेस आणि बेंडिंग स्ट्रेसेस, आणि त्यानंतर डायरेक्ट स्ट्रेसेस अँड बेंडिंग स्ट्रेसेस. तर ह्यामध्ये जवळपास ह्या गोष्टी थोड्या बघायला भेटल्या. कॉलम, त्यानंतर हायवे इंजिनिअरिंगमध्ये जसं म्हणलं की जॉमेट्रिक डिझाईन असेल किंवा हायवे मटेरियल असेल, हायवे मटेरियलचं पण बऱ्यापैकी आधीच सांगितलं होतं की PYQs नीट करून जा की हायवे मटेरियल ॲज इट इज PYQsमधले बनलेले आहेत. त्यानंतर WREमध्ये इरिगेशन इंजिनिअरिंगमध्ये जसं म्हणलं की वॉटर क्रॉप रिक्वायरमेंटचं थोडंफार बेसिक, म्हणजे बऱ्यापैकी वॉटर क्रॉप रिक्वायरमेंटच्या पण आधी बेसिक इरिगेशन इंजिनिअरिंगपासून जर चालू केलं तर इरिगेशन इंजिनिअरिंगचं जे बेसिक्स आहे सुरुवातीचं तेवाला. त्यानंतर CD वर्क्सवर फोकस केला होता लास्ट सेटला. आणि एन्व्हायरमेंटमध्ये एअर पोल्युशन, नॉईज पोल्युशनवर फोकस केला होता. इकॉलॉजीवर फोकस केला होता. इकॉलॉजीमध्ये वेरियस टाईप्स ऑफ जे एनर्जीज आहेत त्यावर फोकस केला होता. परमिसिबल लिमिट्स असं कळालं आहे काही ठिकाणीकडून. त्यानंतर फ्लुइड मेकॅनिक्समध्ये तर म्हणलं तर फ्लुइड डायनामिक्सवर फोकस केला होता, OCFवर आणि प्रॉपर्टीजवर. आणि हे आपण सांगितलं होतं आपल्या माइंड मॅप्समध्ये पण करून दिलं होतं की व्यवस्थित फ्लुइड असेल, सॉईल असेल, कॉन्क्रीट टेक्नॉलॉजी किंवा बिल्डिंग मटेरियल असेल, हे जे टॉप 6-7 सब्जेक्ट्स आहेत फ्रेंड्स जे आपण कवर केले होते. जवळपास सांगितलं होतं की ग्रुप A कॅटेगरीमधले सब्जेक्ट्स आहेत, GA सब्जेक्ट्स म्हणतो आपण, हे कुठले आहेत. सॉईल, त्यानंतर फ्लुइड, त्यानंतर बिल्डिंग कन्स्ट्रक्शन मटेरियल, त्यानंतर सर्वेइंग, त्यानंतर सॉम. हे जे सब्जेक्ट्स आहेत फ्रेंड्स हे टॉपचे 5 to 6 सब्जेक्ट्स हे गेम चेंजर राहिलेले आहेत पूर्ण पेपरमध्ये. सर्वेइंगमध्ये पण बऱ्यापैकी अँग्युलर मेजरमेंट्स जसं की थिओडोलाइट सर्वे असेल किंवा अजून नाही म्हणलं तरी लेवलिंगवर क्वेश्चन्स बघायला भेटले, थिओडोलाइटवर क्वेश्चन्स बघायला भेटले. त्यानंतर रेल्वे इंजिनिअरिंगमध्ये गेजेस, स्लीपर्स. आणि ह्यामध्ये जसं म्हणलं तर आपला माइंड मॅप आपण एक व्हिडिओ टाकला होता, आय थिंक फक्त 15 to 20 मिनिट्समध्ये एक माइंड मॅप कवर केला होता. त्यातलेच आय थिंक सरळ क्वेश्चन्स बघायला भेटलेले आहेत. त्यामुळं ह्यामध्ये पण फॅक्च्युअल डाटा थोडा विचारलेला आहे रेल्वे इंजिनिअरिंगला. जसं की थोडे लेंथ ऑफ जे काय असेल तुमचे वुडन स्लीपर आणि हे बाकीच्या गोष्टी, अशा काही गोष्टी बघायला भेटलेल्या आहेत. त्यामुळं गेजेस आणि स्लीपर्स मी म्हणेन, बाकी जास्त काय ह्यावर बोलायला आपल्याकडे एक्झॅक्ट क्वेश्चन नाही आहे. काय एस्टिमेटिंगमध्ये तर
सरळ सरळ युनिट्स ऑफ मेजरमेंट, आणि हा आपल्या कॅटेगरीमध्ये म्हणलं होतं की एस्टिमेटिंग नंतर येतो, तर त्यामध्ये हा टॉप 7 टॉप 8 सब्जेक्ट आहे, त्यामुळे ह्याच्यावर जास्त पण फोकस करायची गरज नव्हती. जस्ट युनिट्स ऑफ मेजरमेंट नीट केले असते तरी पण काम झालं असतं. त्यानंतर इंजिनिअरिंग मेकॅनिक्स, हा इंजिनिअरिंग मेकॅनिक्स थोडा अनएक्सपेक्टेड होतं की हा वेटेज वाढेल. आपल्याला वाटलं होतं की एवढा वेटेज नाही येणार, तरी ठीक आहे 3 ते 4 क्वेश्चन्स तुम्हाला बघायला भेटले असतील प्रत्येक सेटला. इंजिनिअरिंग मेकॅनिक्सचे लोड्स, फोर्सेस आणि थोडे लॉजिकल क्वेश्चन्स होते ह्याचे की ते येऊन जात होते. ठीक आहे फ्रेंड्स, तो महत्त्वाचा मुद्दा हाच आहे सॉईल मेकॅनिक्स. सॉईल मेकॅनिक्स एक इम्पॉर्टंट राहिला. अर्थ प्रेशर असेल, फाउंडेशन असेल आणि एक्सप्लोरेशन. म्हणजे सॉईल मेकॅनिक्समध्ये पूर्वी जे व्हायचं की सुरुवातीचे जे प्रॉपर्टीज असतील, कॉम्पॅक्शन असेल, कन्सोलिडेशन असेल, तर तसं न करता फ्रेंड्स काय केलेलं आहे, यास थोडासा डायरेक्शन चेंज केलेले. आणि सगळ्यात महत्त्वाचा जे गोंधळणारा मुद्दा होता ह्या पेपरमध्ये की लोकांना वाटलं होतं की ठीक आहे सिम्पल सरळ जसा डब्ल्यू आर डीचा जो पेपर होता डेटम, त्याला ठेवून आपण अभ्यास करा म्हणून सांगितलं होतं. तर त्यानुसार फक्त ह्यामध्ये एक कन्फ्युजनचा जो पॉईंट होता की इतर रेल्वे इंजिनिअरिंग कुठं दिसत नाही आहे. ठीक आहे, रेल्वे इंजिनिअरिंग जर कुठं दिसत नाही आहे तर त्याचा अर्थ नाही आहे की रेल्वे कसा टाकला, तर रेल्वे टाकला फ्रेंड्स हिथून. हा जो पॉईंट आहे ट्रान्सपोर्टेशन इंजिनिअरिंग, हा सेमिनार घेऊन सांगितला होता की यामध्ये रेल्वे इंजिनिअरिंग इन्क्लुडेड आहे. ट्रान्सपोर्टेशन त्यांनी म्हणलेलं आहे, जरी त्यांनी नंतर हायवे, डॉक, एअरपोर्ट दिलं आहे, हार्बर दिलं आहे, बट स्टील त्यांनी ट्रान्सपोर्टेशनच्या अंडर रेल्वेला हिडन ठेवलं होतं. आणि हाच पॉईंट मी एक्सप्लेन केला होता खूप डिटेलमध्ये. आणि WRDच्या वेळेसच सांगितलं होतं, WRDचा जो सेमिनार घेतला होता तेव्हाही सांगितलं होतं की आपल्याला जे चुका झाल्या होत्या WRDमध्ये त्या आपल्याला PWDला रिपीट नाही करायच्या. ठीक आहे, तर ह्यानुसारच तुम्हाला पण तसंच करायचं होतं. खूप लोकांना वाटलं की रेल्वे कसं काय आलं, कुठून आलं, तर ते तर होणारच होतं. आणि TCSचा जर प्रिव्हियस पॅटर्नचं जर तुमचं चांगला ॲनालिसिस नाही आहे तर नीट बघा, आपले पूर्वीचे पण व्हिडिओज नीट बघा. आणि इथून पण जे TCSचे एक्झाम येणार आहे, ठीक आहे, ही एंड नाही आहे PWD म्हणजे, ह्या पुढं पण जे TCSचे एक्झाम्स येतील त्यासाठी तुमचं अंडरस्टँडिंग TCSच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी पाहिजे. आणि कुठले कवर केले क्वेश्चन, इवन मी म्हणलं होतं की फॉरेस्ट ॲनालिसिसपर्यंत जे महाराष्ट्रात आत्तापर्यंतचे पेपर्स झाले होते आपण सगळे कवर केले होते, NPपर्यंत. इवन आत्ताचे जे लेटेस्ट पेपर्स आहेत फ्रेंड्स NPपर्यंत आपण ते सगळे कवर केले होते. आणि त्यानुसार सगळं रेल्वे इंजिनिअरिंग असेल, हे असेल, तर ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित कोर्समध्ये पण कवर केल्या होत्या विथ माइंड मॅप. सो जे टॉपचे 6-7 सब्जेक्ट सांगितले होते आपण सेमिनार घेऊन, सो त्याच्यावर वेटेज राहिलेलं आहे टोटल जवळपास. ठीक आहे, काही लोकांना थोडंसं वाटलं असेल की 20 to 30 क्वेश्चन्स जे होते, जवळपास 20 to 30 क्वेश्चन्स ते बेसिक लेवलच्या अंडरस्टँडिंग त्याला रिक्वायर्ड होती, त्याला थोडा अभ्यास गरजेचा होता. 40 to 50 क्वेश्चन्स जे होते फ्रेंड्स ते ठीक आहे, तुम्हाला बेसिक म्हणजे वरवरनं थोडा जरी डाटा तुम्ही वाचून गेला असाल किंवा त्याचं कोणीतरी शिकवलं जरी असेल तुम्हाला बेसिक, हे जे नोट्स तुम्ही काढता त्यातले तुमचे सरळ येतील. पण जे उरलेले 20 ते 25-30 क्वेश्चन्स आहेत वरचे 75पर्यंत जे पोचणार आहे तुम्हाला, तर त्या क्वेश्चन्ससाठी तुम्हाला थोडंसं डीप अंडरस्टँडिंग म्हणा किंवा जी कन्सेप्ट आहे एक्झॅक्ट ती माहीत पाहिजे, कारण ते स्टेटमेंटच्या फॉर्ममध्ये होते. तर जवळपास जर ह्यामध्ये डिव्हिजन करायचं केलं तर 25च्या आसपास म्हणतो मी स्टेटमेंट्स आणि 50च्या आसपास वन लायनर्स प्लस न्यूमरिकल्स येणार नाही असं पण कोणी गृहीत धरू नका. कारण जसं आत्ताची पनवेलची एक्झाम झाली होती पूर्ण थेरॉटिकल पेपर होता, बट तसा अजिबात नाही आहे पेपर. थेरॉटिकल, न्यूमरिकल प्लस स्टेटमेंट ऑल कंबाईंड आहे. आणि हेच खरं रिझन आहे की PWD कंडक्ट करते. यार PWD भेटणार आहे तुम्हाला, तर PWDच्या हिशोबाने जेवढे सब्जेक्ट इम्पॉर्टंट होते हे सगळे कवर केलेले आहेत. आणि सांगितलं होतं सिलेबसमध्ये की कुठलाही सब्जेक्ट ड्रॉप करू नका, बऱ्यापैकी वेटेज राहणार आहे. तर ह्यामध्ये फक्त स्ट्रक्चरचा थोडासा पार्ट कमी केलेला आहे. स्ट्रक्चरचा थोडा पार्ट म्हणजे RCC सोडून थोडासा पार्ट जो उरलेले स्ट्रक्चरचे गोष्टी आहेत
तर त्या थोड्या कमी केल्यात. बाकीचा ओव्हरऑल पेपर सगळे टॉपिक्स कवर केलेले आहेत. आय थिंक फ्रेंड्स एवढंच इम्पॉर्टंट गोष्ट आहे. आणि बाकी तेच आहे की वाचलेल्या गोष्टी आहेत, थोडंसं नीट बघा, पेपर व्यवस्थित बघा आणि सिली मिस्टेक्स जे आहेत जे आधीच्या पेपरला तुम्ही केले असेल ते तुम्ही थोडं आधीच रिकॉल करा तर जायच्या आधी की उद्याच्या पेपरसाठी. आणि जे येणाऱ्या एक्झाम्स आहेत, इवन CE असेल किंवा काय असेल, तर त्यासाठी पण बघू आपण की येणाऱ्या काळात आपण त्याच्यासाठी पण ॲनालिसिस द्यायचा प्रयत्न करू. सो फ्रेंड्स, आय होप तुम्हाला कळालं असेल ॲनालिसिस की इम्पॉर्टंट काय ह्या गोष्टी स्टडी करणं. की बघा पेपरचा पॅटर्न प्रत्येक वेळेस थोडा का होईना व्हॅरी होतं आहे, तर या गोष्टी थोडंसं समजून घेणं तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये गरजेचे आहेत जर तुम्हाला एक्झाम क्रॅक करायची असेल तर. सो ज्यांचा पण पेपर आजचा चांगला गेला आहे, कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि उद्याच्या लोकांसाठी किंवा उद्या जे पेपर देणार आहेत त्यांच्यासाठी एवढंच सांगतो की तुमचे जे नोट्स आहेत दुसरं तिसरं जरी म्हणतो यार व्हिडिओ तुम्ही ठीक आहे यार ॲनालिसिस बघाल सगळं बघाल, बट स्टील समजा हे टॉपिक सोडून दुसरा पेपर आला तर काय करणार मग. त्यामुळं पूर्ण पण डिपेंड राहू नका की हेच टॉपिक्स येतील. हे फक्त एक जनरल आयडियासाठी की प्रायोरिटी ठेवून पण तुम्हाला करायचं आहे जवळपास ह्या सिलेबसनुसार सगळं. तर जसं फक्त एक अंदाज दिला तुम्हाला की कसा असू शकतो पेपर आणि कसा TCSचा पॅटर्न व्हॅरी होऊ शकतो. सो फ्रेंड्स, आय होप यू अंडरस्टँड दिस व्हिडिओ. थँक यू फॉर वॉचिंग स्कूलॅडिक्स.